चोरी फसताच दुकान मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किराणा दुकान फोडून चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने दुकान मालकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी येथील गल्लीतील सूरज कक्केकर यांच्या किराणा दुकानात शनिवारी मध्यरात्री 2 अनोळखी तरुण चोरीच्या उद्देशाने शिरले. दरम्यान दुकानात हालचाल झाल्याचे लक्षात येताच दुकान मालक सूरज कक्केकर यांनी आरडाओरडा केला. यामुळे चोरीचा डाव फसला. आरडाओरडा होताच चोरट्यांनी हातातील कोयत्याने दुकान मालकावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान मालकाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आल्याने आरोपींनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलीस कॉन्स्टेबल शाहू तळेकर आणि विशाल शिरगावकर यांच्या तपासात आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देवलाई नाका परिसरात सापळा रचून रविराज महेश कसबेकर वय 28 याला अटक केली. मात्र त्याचा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात राजारामपुरीसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान फरार आरोपीचा शोध सुरू असून या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत का याचाही तपास राजारामपुरी पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय? अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.